कसा झोमतोय माझा व्हिडिओ काही लोकांना, आणि काही जे बिचारे माझे रक्ताचे नाही तरी पण ते विचारतात की स्वराजला काय झालं. तर स्वराजच्या पाठीमागे एक गाठ होती, त्याचं ऑपरेशन झालं आणि डॉक्टर बोलले तो फिट आहे. म्हणून आम्ही पुण्याला परत आलो. परत आल्यानंतर त्याला इन्फेक्शन झालं आणि अक्षरशः त्याला संडास उलटी सुरू झाली. त्याच्यानंतर आम्ही इमर्जन्सीमध्ये पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याला इमर्जन्सीमध्ये रात्री 10 वाजता अक्षरशः ॲडमिट करावं लागलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्या डोळ्यावरचा चष्मा उतरतो आणि कळतं की या आयुष्यात त्या रात्री आम्ही स्वराला वृद्धाश्रममध्ये ठेवला. आम्ही दोघं रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबलो. अक्षरशः बाहेरचं जेवणसुद्धा केलं आम्ही. दुसऱ्या दिवशी मी डबा घ्यायला घरी आली ना, तेव्हा अक्षरशः पाणी सुरू झालं आणि 3 तास मी घरी अडकली आणि स्वराज जवळ त्याचे पप्पा होते. स्वराला गरम गरम जेवण दिल्यानंतर ती अक्षरशः झोपली होती आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. मी माझे टोमणे व्हिडिओ माझ्या अशा नातेवाईकांसाठी टाकते ज्यांनी माझे पैसे घेतले, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते मला परत करत नाही आहे. त्याच्यामुळे विनाकारण माझे व्हिडिओ किंवा मी हे तुम्हाला ट्रोल करण्यासाठी टाकत आहे. हे विनाकारण स्वतः ओढून घेऊ नका, हात जोडून विनंती आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळते. आणि तुम्ही इतके वाईट वागले का की तुम्हाला माझे व्हिडिओ लागत आहे, हे मला नक्की सांगा. माझे व्हिडिओ त्यांनाच लागतील जे माझ्यासोबत असे वागले असतील. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.